इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. बदलापुरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आज बदलापूर पश्चिम येथील अनंत भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निरंजन डावखरे यांनी पदवीधर मतदारांशी संवाद साधला. तसेच त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कॅप्टन आशिष दामले यांनी बदलापूर शहरात एक कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची मागणी निरंजन डावखरे यांच्याकडे केली. निरंजन डावखरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या ग्रंथालयात MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी नोट्स उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन मतदारांना केले. मी माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाचा आणि त्याचबरोबर महायुतीच्या सर्व नेत्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की मला तिसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये पुन्हा लढण्याची संधी दिली आणि खरं तर लोकांचा जो विश्वास आहे आणि गेली 12 वर्ष केलेलं काम आहे त्याची खऱ्या अर्थाने ही पोचपावती आहे. या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्याला कल्पना आहे की 5 जिल्ह्यांचा हा मतदारसंघ, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे डेमोग्राफीमुळे वेगवेगळे प्रश्न हे निश्चितपणे उभे राहत असतात आणि त्यांना सगळ्यांना शासनाच्या माध्यमाने त्याचं सॉल्युशन निघालं पाहिजे याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या माध्यमाने केलेला आहे. आपण जो प्रश्न विचारलात की बेरोजगारीच्या संदर्भातली भूमिका ही शासनाकडे सातत्याने मांडली गेलेली आहे. त्याच्यामुळे महारोजगार मेळावा हे शासनाच्या माध्यमाने जे घेतले जातात त्याच्यामधनं बऱ्याचशा मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त भरती आता शासनाने करावी आणि कॉन्ट्रॅक्च्युअल भरती आता थांबवावी अशीही मागणी मी शासनाकडे करीत आहे. माझ्या विजन डॉक्युमेंटमध्ये मी तसं स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमाने ज्यांना स्वतः रोजगार उपलब्ध करून देणार आहे, म्हणजे उद्योजक ज्यांना बनायचं असेल त्यांना केंद्र शासनाच्या माध्यमाने ज्या स्कीम्स आहेत त्याच्या सीड इन्व्हेस्टमेंटसाठी समन्वयकाचं काम हे मी निश्चितपणे करीन. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की कोकणामध्ये अनेक आपलं आंबा आहे, फणस आहे, याचे प्रोसेसिंग युनिट्सच्यापासून फ्लोरा आणि आपल्याकडे जे फ्लोरिकल्चर आहे याच्या माध्यमाने अनेक उद्योग आपल्याला उपलब्ध करून देता येतील. त्याच्यामुळे निश्चितपणे या इकडे त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना, त्या उद्योजकांना सीड इन्व्हेस्टमेंटपासून त्यांना गायडन्सपर्यंत सगळ्या उपलब्ध करून देण्याचा मानस किंवा संकल्प मी हाती घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या मुलांमध्ये कौशल्य आहे त्या मुलांना स्वतःचं कौशल्य विकसित करण्यासाठी या इकडे एक कौशल्य विकासाची स्वतःची एक बिल्डिंग असेल असंही आपल्याला आश्वासन. आणि आपण या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर मुळात कोकण या पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्याचं जे जाळं आहे, जी टीमवर्क आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या माध्यमाने शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे तो, मनसेचा कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, त्याचबरोबर या इकडे असलेल्या संस्था यांची जी ताकद आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितच विजय हा महायुतीच्याच उमेदवाराचा होईल असा मला विश्वास आहे.